जाम सर्दी झाली आहे. मंजिरी तू मला सांग, आता आपण चाललो आहोत बाहेर. एवढा जवळ का पकडलाय? तुला जवळ दाखवते, तू खूप दिवसांनी आलेस ब्लॉगमध्ये. कारण आता मंजिरी माझी जॉबला जाते. आपण का चाललोय बाहेर जेवायला? कारण की उद्यापासून आपण नॉनव्हेज नाही खाणार आहेत 9 दिवस. 10 दिवस आलेत या वेळेला. मग 10 दिवस. मग आणि आम्ही आज नॉनव्हेज आणि दसऱ्या दिवशी आलेला आहे. आज पण खाणार. दसऱ्या दिवशी आलेला आहे गुरुवार, त्यामुळे आपण रात्री पण नाही खाणार आहोत. पण आम्ही नॉनव्हेज लवर आहोत ना. मंजिरी नाही, मी दोन्ही खाते मोठे. त्याच्यामुळे आम्ही आता चाललो आहोत बाहेर जेवायला. आम्ही आमच्या इथेच जाणार आहोत. या आईने आमच्या काल काय खाल्लं नाहीये, आज आईला घेऊन जाणार आहे. मला भयानक सर्दी झाली. कोबा वगैरे सोम धुतला. सोमने पण मला मदत केली. व्हिडिओमध्ये सोमला घेता नाही आलं, पण सोमने खूप हेल्प केलेली आहे. आणि आता तयारी कर सोम, फटकन जाऊया. तनु ऑल सेट, चला. बाकी ही पण आता मला भेटत नाही, कॉलेजला जायला लागली आहे. मला टेन्शन झालं आहे. माझे व्हिडिओ, माझे इंस्टाग्रामचे रील कसं सेट करणार आहेस तू? सकाळी जाता संध्याकाळी येऊन टाकायचं 9 वाजता. सगळ्यांना सांग ना कसं बघायचं. मग ते सकाळी सकाळी आमचे इंस्टावरचे व्हिडिओ पडणार आहेत. आणि 9 o'clockला यूट्यूबचे, रात्रीच्या म्हणजे 9 PM ला यूट्यूबचे व्हिडिओज येतील. आणि इंस्टाग्रामचे सकाळी नाहीतर संध्याकाळी 7:30 नंतर. ओके, सगळ्यांनी कॉपरेट करा ना. बाकी काय? बाकी काय नाही. आता आम्ही जेवायला चाललो बाहेर. काय खुशी चेहरा. जेवायला बाहेर न्यायचं कारण यांनी सगळं काम केलेलं आहे म्हणून येते. का 9 दिवस खाणार नाहीस म्हणून? दोन्ही. चला, तुम्ही काल नाही खाल्लात ना, मग चला आता जाव्या. जवळच आपल्याला. नो मेजवानी नवीन हॉटेल. चला, शेट्टी क्लासच्या समोर हॉटेल आहे बघ, सँडी. ते इथे आले. जेवायला जायचंय. आणि बघा, चल ना आता. हे खाताना जेवणार नाही मम्मी. मस्त बने. स्कूटरने चाललोय आणि पोरगी आणि आई हे लोक चालत येत आहेत. हा आपला नेहमीचा रस्ता. इथूनच आपल्याला जायचं नाही. आपल्या बाजारात आहे, बजरंग हॉटेलच्या समोर. चल. आमच्या आहोंची व्यायामशाळा. देवीची तयारी चालू आहे तुझी. अरे वा, तू वाजव. वा रे वा. जाऊन आलो आम्ही. आणि एक गोष्ट सांगते की नेहमीप्रमाणे आम्ही आल्यावरती हे असे, हा बघ हा बघ हा बघा, आईस्क्रीम. तुम्हीच सांगा हे काय करतायत नाटकं. हिची तर बघा बोलून मोकळी झाली सांगेपर्यंत. आणि त्याच्यापेक्षा आईस्क्रीम खाण्याचं बघा. हे बघा, ॲक्च्युली हे आईमुळे यांना आईस्क्रीम भेटलंय आता. बघा आता वाट ना, ओरिजिनल जाऊ कसं आईस्क्रीम खातेस नशी तू कसं. ही बघ, ही दुसरी. असंच पाहिजे. चला तर जरा आता आराम करूया. धनश्री, ए धनश्री, धनश्री, आता मी आराम करतो. आपल्याला देवीची तयारी करायची आहे. चलो. मंजिरी उठलीस झोपून? खाऊन पिऊन काम करते. आणि आता आपण मंजिरी थोड्या बंद कर काम. आपल्याला देवीच्या फुलांचा टब बनवायचंय. सॉरी मम्मी, माझी सरांनी परमिशन दिली. मोठे सर म्हणजे कोण माहिती तुम्हाला? आमचे आहो सध्या मॅनेजर झाले त्यांची ती. नाराज झालीस? येथे जाऊन
फ्रेश होते मग जाऊया देवी आणायला. हे आले मीटिंगला जाऊन आले तर. आणि फुलं आणलेली आहेत. शशिकांत देशमुख यांनी गुलाबाची फुलं आणलेली आहेत. ही दरवर्षी आता ही फुलं आम्ही दरवेळेला टोपली बांधतो वरती देवीच्या असं म्हणजे डोक्यावरून सोडतो. पण ह्या पावसाने सगळं रोमाट घातलेलं आहे. त्याच्यामुळे आम्ही आता ही सगळी फुलं ताटात भरायची पप्पा हातात देणार आहे. आणि ती फुलं आम्ही टाकणार आहे. चला श्री चला लवकर. का छत्री घे मग. आता आम्ही चाललेलो आहोत देवी आणायला. देवीच्या आगमनाची वाट बघतो. पण या पावसामुळे आता वाटत नाही मला की डान्स करायला मला मिळेल की नाही. पण मी थोडंसं मिळत वाटत नाही. मग आठवण घ्या. चल तयारी करतो. देवीच्या आगमनासाठी आलेलो आहोत. सगळी गँग घेऊन आली म्हणून उशीर झाला. धनश्री आणि पेंडूवाला गेला पुढे. खूप छान वाटलं आहे. आणि आपली देवी एकदम चकाचक चकचक चमकते आहे. बोलायला शब्द नाही देवीबद्दल. खूप छान वाटलं. हे माझं दुसरं वर्ष आहे पण खूप आनंद आहे. आणि अजून व्हिडिओ बाकी आहे. तुम्ही खूपपर्यंत व्हिडिओ आपले इथेच आहेत पहिल्यापासून.
1:15 वाजता आपली देवी विराजमान झालेली आहे. खूप मजा आली. फोटो करते काढला बोला एवढ्या पावसामध्ये पण आपण एवढं सहकार्य केल्याबद्दल आपण दरवर्षीच असतं. माता की